नमस्कार मंडळी, उर्मिला किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी भुर्जी पाव बनवणार आहे। आता हे बघा, मस्त भुर्जी पाव आपण बनवूया। चला मग बनवू। आता एक कढई घेतले, कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। कढईत तेल टाकले, कांदा टाकून फ्राय करायचा आहे। तर छान असा कांदा भाजून घ्यायचा आहे, ब्राऊन कलरचा झाला पाहिजे। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट्स करा। हे बघा, असं छान भाजायचं आहे। हे बघा, छान भाजलेला आहे। मिरच्या टाकलेल्या आहेत। आता टोमॅटोनी चांगला भाजून घ्यायचा आहे। मसाला टाकायचा आहे। मी थोडा जास्त मसाला टाकला आहे, तुम्हाला लागेल तेवढा, तिखट जेवढं आवडेल तेवढं टाकू शकता। हळद टाकलेली आहे। छान असं भाजून घ्यायचा मसाला। थोडं पाणी टाकत शिजवायचं। छान भाजून घेतलेला आहे। पाणी टाकून चांगलं तेल सुटेल असं। आता थोडंसं मसाला शिजण्यासाठी पाणी टाकायचं। चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। आणखी थोडंसं पाणी टाकले। मस्त असं झालंय, ग्रेव्ही तयार झाली। आता चांगला अजून शिजू दे। एकदम मस्त झालेलं आहे। मीठ टाकतात वरतून, मीठ टाकते। आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। कोथिंबीर, आता मी अंडी फोडून घेतली होती, ते फेटले चांगले आणि मग ओतते। आता चांगलं परत फेटून त्याला शिजवायचं आहे। फेटत शिजवायचं म्हणजे मग छान अशी मस्त भुर्जी तयार होते। ढाबा स्टाईल भुर्जी मस्त हलवत राहायचं। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट्स करा। हे बघा, छान असं मस्त शिजते ती। हे बघा, छान तयार झालं। थोडं अजून परतवायचे। मस्त पाव गरम करून घ्यायचे। मस्त पावाबरोबर खायची भुर्जी, छान लागते। वरतून अजून कोथिंबीर टाकायची आहे। परत वरतून कोथिंबीर टाकली आहे। आता सर्व करू। मस्त। आता खायला घेऊया। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ बघत जा माझे।